महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमध्ये गाव यात्रांचा जागर। आई रत्नेश्वरी, आकादेवी, शांतेश्वरी, अंबादेवी, द्रोणागिरी माता आणि श्री राघोबा देवाच्या पालखी सोहळ्याचा मोठा उत्साह। चैत्र महिन्याची सोनेरी पहाट उरण तालुक्यात भक्तीचा चैतन्यमय सुगंध घेऊन आली आहे। गावोगावी घुमणारा ढोल ताशांचा आवाज, आईचा उदो उदो आणि राघोबा देवा की जय या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे। उरणमधील हा चैत्रोत्सव केवळ एक यात्रा नसून तो भावनिक सलोखा, अतूट श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांचा एक अनुपमेय संगम आहे। करंजेची द्रोणागिरी माता मच्छीमार बांधवांचे श्रद्धास्थान आहे। येथे 9 आणि 10 एप्रिल रोजी करंजा येथील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगरावर आई द्रोणागिरीची यात्रा भरणार आहे। करंजा आणि परिसरातील आगरी कोळी बांधवांची या देवीवर अपार श्रद्धा आहे। मासेमारीसाठी समुद्रात जाताना द्रोणागिरी आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय होडी पाण्यात नेली जात नाही। यात्रेच्या दिवशी निघणारी पालखी आणि भाविकांनी दर्शनासाठी लावलेली रांग हे या करंजाच्या संस्कृतीचे वैभवाचे प्रतीक आहे। येत्या 10 एप्रिल रोजी चैत्र कृष्ण कालाष्टमी कोटगावातील जागृत देवस्थान श्री राघोबा देवाचा पालखी उत्सवही रंगणार आहे। या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाशाला गवसणी घालणाऱ्या देवकाठ्या। या सजवलेल्या देवकाठ्या खांद्यावर घेऊन जेव्हा भक्त नाचतात तेव्हा तो भक्तीचा आविष्कार पाहण्यासारखा असतो। जागृत देवस्थान असलेल्या राघोबा देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तालुक्यातून भाविकांची पावले कोट गावाकडे वळणार आहेत। पांजे गावात 10 आणि 11 एप्रिल रोजी आई आकादेवीचा पालखी सोहळा रंगणार असून येथे कराडी समाजाची मोठी वस्ती असून या समाजाची आपल्या ग्रामदेवतेवर असलेली नितांत श्रद्धा आणि निष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे। श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने आकादेवीला घातलेले साकडे आणि भक्तीत न्हाऊन निघालेली पालखी मिरवणूक हे पांजेच्या अस्मितेचे दर्शन घडवते। आई अंबादेवी डोंगरी 9 व 10 एप्रिल डोंगराच्या कुशीत विसलेल्या या देवीचा निसर्गरम्य आणि भक्तिमय सोहळा साजरा होत आहे। आणि रत्नेश्वरी देवी झस्कार 10 ते 12 एप्रिल उरणमधील झस्कारची यात्रा सर्वात मोठी यात्रा नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येथे भक्तांचा महासागर लोटणार आहे। आई शांतेश्वरी शेवा येथील 11 व 12 एप्रिल रोजी इथे गावकीची एकजूट व भक्तिभावाचा जागर दिसणार आहे। नुकतीच संपन्न झालेली कोपरोलीची जोगेश्वरी आणि फुंडे येथील घुरबादेवीची यात्रा आजही भाविकांच्या मनात भक्तीचा ओलावा टिकवून आहे। या यात्रांमध्ये कोणताही बडेजाव नाही तर आहे केवळ भक्ती। प्रत्येक भक्त आपल्या मनीची इच्छा देवी देवतांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि जुने नवस फेडण्यासाठी तसेच या जत्रांच्या निमित्ताने घराघरातून पाहुण्यांचे स्वागत केले जाते आणि पारंपरिक मेजवानीचा आस्वाद घेत भावनिक सलोखा जपला जातो। ढोल ताशांच्या गजरात, बँजोंच्या सुरात आणि श्रद्धेच्या हिंदोळ्यावर नाचणाऱ्या भक्तीच्या पालख्या उरणच्या संस्कृतीचा मानबिंदू ठरल्या आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।